नंदुरबार येथील उत्तराभिमुख श्री विजय हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा। नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागात असलेल्या श्री विजय हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात सुरू आहे। 31 मार्चपासून 3 दिवसीय सोहळा सुरू असून सर्वप्रथम मोठा मारुती मंदिरावरून सजवलेल्या वाहनातून नवीन मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या प्रसंगी हनुमानाची वेशभूषा केलेल्या युवकाने लक्ष वेधून घेतले। मोठा मारुती मंदिरापासून शक्तिसागर चौक, देसाईपुरा, दादा गणपती, काका गणपती मार्गे सिद्धिविनायक चौकातील हनुमान मंदिरात शोभायात्रा पोहोचली। या शोभायात्रेत महिला भक्तिगीतांवर तल्लीन होऊन नाचत होत्या। ज्येष्ठ पुरोहित M.K. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जोडप्यांच्या उपस्थितीत होम हवन पूजा अर्चा उपक्रम झाले। याबाबत मधुकर जोशी यांनी माहिती दिली। जुने मंदिर आहे त्यांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे। जीर्णोद्धार केल्याने काय होतं, देव पण जागृत राहतो। देव पण जागृत राहण्यासाठी जीर्णोद्धार करणं आवश्यक आहे। मूर्ती क्षीण झाली आहे, ती बदलणं आवश्यक आहे। आणि आम्ही हा उपक्रम या हवनाच्या माध्यमातून का करतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे। हवनामध्ये ज्या आहुती जातात, आम्ही काय म्हणतो, प्रार्थना यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन। आमचा प्रथम धर्म हा आहे की यज्ञातून आम्हाला जी आहुती दिली त्या यज्ञनारायण आम्हाला त्याच्यातून फळ प्राप्ती करून देतो। त्याग करायची ही भूमिका आहे। आम्ही काहीतरी त्याग करतो, त्याग केला तर वृद्धी होते, त्याग केलाच नाही तर वृद्धी होणार नाही। दाराशी तुळशी लावली, रोज काही खुडली नाही, विष्णूला वाहिली नाही, एक थोडीशी उंचपर्यंत ठराविक उंचीला आली, जळून गेली। पण रोज जर खुडून वाहिली तर ती डेव्हलप होते, विस्तृत होते। म्हणून त्याग ही महत्त्वाची भूमिका आहे या यज्ञामधून। आणि त्यागात वृद्धी असं एक संस्कृत वचन आहे। त्याग केला तर वृद्धी होते, त्याग नाही केला तर काही नाही। समुद्राचं पाणी काय कामाचं आहे? पण नद्या नाले भरभरून त्याच्यामध्ये टाकतात, त्याग करतात, तेव्हा ते वृद्धिंगत होतात, तेव्हा त्यांचं पाणी गोड लागतं। समुद्राच्या पाण्याचा तसेच गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 9:45 राजस्थान येथून आणलेल्या काळ्या पाषाणातील सुंदर हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। दुपारी 2 वाजता सुंदरकांड पाठाचे वाचन होईल। तसेच सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण होईल। भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री विजय हनुमान भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। आता 31 ते 1 तारखेपर्यंत सुरू आहे। दिनांक 2 रोजी हनुमान जयंती निमित्त सकाळी मूर्तीची स्थापना, तसेच दुपारून आपलं सुंदरकांडचे आयोजन केलं आहे। 2 ते 6 आणि संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत महाप्रसादाचं आयोजन। सर्व भाविकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विजय हनुमान समस्त मंडळातर्फे आम्ही सर्वांना विनंती करतो। जय श्री